रिद्धी व्हॉइस स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. धागेदोरे भाग 11. बरं येतोय मी. वरुषला येता येता 11:30 वाजले. काव्या थांबली होती जेवणाची. दोघांचं जेवण झालं आणि वरुष लगेच झोपी गेला. तो खूप थकला होता. काव्या देखील झोपली. झालेला प्रकार ती विसरून गेली. काही दिवसांनी पुन्हा त्याच नंबरवरून मिस कॉल आला. नेमकं यावेळेस वरुष घरी होता. काव्याने त्याला नंबर दाखवला. बघ वरुष, पुन्हा तोच नंबर. बघू. वरुषने नंबर बघितला आणि म्हटलं बघूया. अजून एकदा कॉल आला तर नाही तर कंप्लेंट करू. पण तशीच वेळ नाही आली. जेव्हा पुन्हा फोन वाजला तेव्हा समोरून ओळखीचा आवाज काव्याला आला. वरुषने आधीच फोन लाऊडस्पीकरवर टाकायला सांगितला होता. त्यामुळे दोघं मिळून पलीकडचा आवाज ऐकत होते. काव्याने तो आवाज लगेच ओळखला. तो मानवचा होता. हॅलो, मी मानव बोलते. काव्या, कशी आहेस तू? काव्या स्तब्ध होऊन ऐकत होती. तिला काय बोलावं हे सुचतच नव्हतं. वरुषने काव्याची स्थिती ओळखली आणि तिचा हात दाबला. काव्याच्या डोळ्यात बघून मी आहे असा तिला विश्वास दिला. का फोन केला आहेस तू? मला बोलायचं आहे तुझ्याशी. जे झालं ते मी बदलू शकत नाही, पण मला तुझी माफी मागायची आहे. मला भेटशील का? आता त्याने काही फरक नाही पडत. माझं लग्न झालं आहे असं म्हणून काव्याने सरळ फोन कट केला. वरुष तिच्याकडे बघत होता. काय चाललं हे त्याला कळत नव्हतं. त्याने काव्याला आवाज दिला. काव्या काहीच न बोलता तडक आपल्या बेडरूममध्ये गेली. तिला आता डिस्टर्ब करणं योग्य होणार नाही म्हणून वरुष तिच्या मागे गेला नाही. काव्या मात्र पुन्हा भूतकाळात हरवली. तिची कोवळ्या वयातील ती स्वप्न आणि त्यांचं तुटणं. बराच वेळ ती एकटीच बसून होती. अचानक वाऱ्याच्या झुळकेने खिडकीत ठेवलेला रिकामा पेला खाली पडला. त्या आवाजाने काव्या भानावर आली. घड्याळाचा काटा टिकटिक करत पुढे जात होता. तिला लक्षात आले की बराच वेळ झाला आहे. तिला वरुषची आठवण झाली. तशी तडक ती हॉलमध्ये आली. वरुष लॅपटॉपवरती ऑफिसचं काम करत कॉटवर बसला होता. वरुष, काव्याने त्याला आवाज दिला. तिला समोर बघून वरुषने लॅपटॉप बाजूला ठेवला आणि तिला हाताने जवळ बोलवलं. काव्या येऊन त्याच्या मांडीवर डोकं ठेवून खाली बसली. वरुष तिच्या केसातून प्रेमाने हात फिरवू लागला. त्या स्पर्शाने तिला बरं वाटलं. वरुष, मी तुझ्यापासून एक गोष्ट लपवून ठेवली. मगाशी तो फोन आला होता ना? वरुषने तिला बोलू दिले. तो मानवचा होता. कॉलेजमध्ये असताना आम्ही एकमेकांच्या प्रेमात होतो. नंतर तो जॉबसाठी बँगलोरला गेला. मी त्याला लग्नासाठी विचारलं तर करिअरचं नाव पुढे करून टाळत राहिला. नंतर बोलणं कमी कमी होत गेलं आणि पुढे काहीच नाही. आय एम सॉरी वरुष. मला माहीत आहे तुला हे आवडलं नसणार. बायकोचं अफेअर असणं कोणत्या नवऱ्याला आवडेल? सॉरी, काव्या रडत म्हणाली. बोल ना रे काहीतरी. अगं काय बोलू मी? तू रागवला आहेस का? नाही गं, मी का रागवेन तुझ्यावर? मग बोलत का नाहीस? तू इकडे वरती बस बघून. वरुषने तिला खांद्याला धरून वर आपल्या शेजारी बसवलं. हे बघ मी नाही रागवलो आहे तुझ्यावर. प्रेम करणं हा काही गुन्हा नाही आणि ज्यावेळेस तू ते केलंस तेव्हा मी तर नव्हतो तुझ्या आयुष्यात. आणि काय? आणि फोनबद्दल बोलशील तर तो मला आलेला थोडा राग, इनसिक्युरिटी, पण थोडाच वेळ. कारण मला माहीत आहे तू फक्त माझीच आहेस. त्यामुळे आता इतका विचार नको करूस. पण आता का फोन करतोय हा? मला नाही बोलायचं त्याच्याशी. हे सर्वस्व तुझ्यावर सोडतो मी काव्या. तुला जे योग्य वाटेल ते तू कर आणि मला माहीत आहे की तू काहीही चुकीचं नाही कर. वरुषने काव्याकडे बघितलं. ती त्याच्या डोळ्यात बघत होती. मग अचानक उठली आणि ती स्वतःचा फोन घेतला. तो अननोन नंबर डायल केला. फोन लाऊडस्पीकरवर ठेवला. हॅलो मानव, मी काव्या बोलते. काव्या, खरंच तू मला फोन केला आहेस? बोल, काय बोलायचं होतं तुला? मला भेटशील का? भेटून बोल. नाही मानव, मला तुला भेटायची इच्छा नाही. जे आहे ते फोनवरच बोल. ठीक आहे. काव्या, मला माहीत आहे की मी तुला खूप दुखावलंय. करिअरच्या मागे धावत धावत आपल्या नात्याचा बळी दिला. जेव्हा भानावर आलो तेव्हा कळलं की मी खूप उंचावर पोहोचलो, पण तरीही बरंचसं काही रिकामं राहिलं. राहून राहून तुझी आठवण येत होती. चौकशी केली तर कळलं की तुझं लग्न झालंय. आधी खूप चलबिचल झालं मनात की बोलू की नको. काव्या खरंच माफ कर मला. ही वेळ आहे का आता सगळं बोलायची? मी आधीच सांगितलंय ना की माझं लग्न झालंय. माहीत आहे मला.
तुझ्या वैवाहिक आयुष्यात ढवळाढवळ नाही करायची आहे मला. माझ्या घरचे लग्नासाठी मागे लागले आहेत माझ्या, पण मी एक नातं नीट जपलं नाही याचं शैल्य नेहमी राहील माझ्या मनात. हे गिल्ट घेऊन नवीन आयुष्याची सुरुवात कशी करू? प्लीज मला माफ कर. काव्या काहीच बोलत नाहीये हे बघून वरुषने तिनं खुणेनेच बोलला असा इशारा केला. मानव, माझ्या आयुष्यातले काही आनंदी क्षण मी तुझ्याबरोबर जगले. जे झालं ते आता मला आठवायचं नाहीये. मी तुला माफ करत आहे. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी तुला शुभेच्छा. फक्त एकच वचन हवं आहे. कोणतं? पुन्हा कधी मला कॉन्टॅक्ट करू नको किंवा भेटण्याचा प्रयत्नही करू नकोस. नाही करणार. आणि थँक्यू, बाय, टेक केअर. फोन ठेवला. तसं काव्याला खूप हलकं वाटू लागलं. मनावरचं ओझं कमी झाल्यासारखं वाटलं तिला. वरुषकडे बघून तिला खूप अभिमान वाटला आणि त्याच विचारात तिने वरुषला मिठी मारली. काही दिवसांनी वरुषला त्याच्या मावस भावाचा फोन आला. प्रदीप. त्याचं लग्न कोकणात पुढच्या आठवड्यात. त्याने आग्रहासह दोघांना एक आठवड्याआधीच यायला कन्व्हिन्स केलं. नेमकं त्याच आठवड्यात त्या दोघांची पहिली ॲनिव्हर्सरी होती. आता ती तिकडे सेलिब्रेट करू असं दोघांनी ठरवलं. नातेवाईकांची भेट पण होईल. कोकणातला नयनरम्य निसर्ग, समुद्र किनारा, नारळी पोकळीच्या बागा, त्यामुळे तिथला मुक्काम छानच असणार याची दोघांनाही खात्री पटली. प्रदीपच्या लग्नाच्या तयारीत दोघांनी मिळून हातभार लावला. वरुषची मावशी म्हणजे प्रदीपची आई खूपच प्रेमळ आणि सुगरण होती. तिच्या हाताखाली काव्याने बरेच पदार्थ शिकून घेतले, पण वरुषने सुद्धा आग्रहाने शिकून घेतले. यावर मावशी म्हणाली, बायकोवरचं फारच प्रेम दिसतंय. काव्या काहीच न बोलता खाली मान घालून काम करू लागली. वरुष लगेच म्हणाला, हो आहेच. आणि असं कोणी म्हटलंय की स्वयंपाक ही स्त्रियांची मक्तेदारी आहे म्हणून. मला आवडतो स्वयंपाक करायला. नेहमी नाही, पण कधीतरी करू शकतो मी. वरुष कापलेला कांदा बाजूला ठेवत म्हणाला, हो बाबा, तुम्हा आजकालच्या पोरांसोबत कोणी जिंकलंय का बोलण्यात? माझी सून कशी असेल काय माहीत. मावशी खोबरं किसत म्हणाली, तू नको काळजी करू मातोश्री, मी आधीच सगळा स्वयंपाक शिकून घेईन. प्रदीप आत येऊन एक टोमॅटो खात म्हणाला, बायकोसाठी शिकून घेईल आणि आईसाठी काही नाही, तुझ्यासाठी पण करेल की. काय गं आई तू पण. बरं बघू, चला जेवायला बसू. होतच आलंय सगळं. मावशी म्हणाली, हो गं हो, मग आपण बीचवर जाऊ. प्रदीप वरुषला म्हणाला. तेवढ्यात मळ्यातून प्रदीपचे बाबा आले. सगळ्यांची जेवणं झाली आणि सगळं आवरून झाल्यावर प्रदीप दोघांना घेऊन समुद्र किनाऱ्यावर गेला. तिकडे वाळूत अनवाणी फिरण्यापासून ते लाटांचे पाणी एकमेकांवर उडवण्यापर्यंत दोघं मनसोक्त फिरले. नंतर होडीत बसून थोडं लांबपर्यंत सौर करून आले. दोघांनी ॲनिव्हर्सरी अशी सगळ्यांसोबत मौज मजा करून सेलिब्रेट केली. प्रदीपच्या लग्नाच्या आदल्या दिवशी बाकीचे सगळे नातेवाईक आले. लग्न खूप छान पार पडले. वरुष आणि काव्याला दोघांचे लग्न आठवत होते. दोघं एकमेकांना चिडवण्याची एकही संधी सोडत नव्हते. लग्न झाले तशा सुट्ट्याही संपल्या. नववधूला आशीर्वाद आणि एक छोटंसं गिफ्ट देऊन दोघं निघायची तयारी करू लागले. वरुषची आई, बाबा, प्रिया काही दिवस कोकणातच थांबणार होते. दोघं जण छान आठवणी घेऊन घरी आले.